हार के भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. सोनियाला पहिल्या 2 वर्षामध्येच 10% नफा होत असतो. रोहनच्या पोर्टफोलिओ मध्ये मात्र निराशा दिसून येते. 2 वर्ष होऊन देखील त्याचा पोर्टफोलिओ 10% मायनस मध्ये दिसतो. 10,000 हजार रुपयाची एसआयपी, 15 वर्ष म्हणजे 18 लाख रुपयाची गुंतवणूक दोघांची झाली आहे. मात्र रोहनचा पोर्टफोलिओ हा 12 लाखांनी जास्त आहे. 12 लाखांनी रोहनला हा झालेला फायदा आहे. हा कशामुळे झाला? तो ज्या वेळेला पोर्टफोलिओ नेगेटिव्ह मध्ये होता तरी देखील त्यांनी एसआयपी सुरू ठेवल्यामुळे त्याचं रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग अधिक चांगल्या वेगाने झालं. आपण आपल्या पोर्टफोलिओला सांभाळून ठेवणं हे जास्त गरजेचं आहे, ना की त्या पोर्टफोलिओला जास्तीत जास्त वेग देण्यासाठी म्हणून आपण धडपड करणं. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments. हार के भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. मित्रांनो, हा डायलॉग गुंतवणुकीच्या जगात अतिशय महत्वाचा आहे, विशेषतः ज्या वेळेला आपण एसआयपी पद्धतीने गुंतवणुका करत असतो. ज्या वेळेला गुंतवणुका सुरू केल्या जातात एसआयपी पद्धतीने आणि ज्याला पोर्टफोलिओ काही महिन्यांनी, काही वर्षांनी देखील लाल दिसतो, नेगेटिव्ह दिसतो, त्याला ना आपल्याला इथे दुखतं, वाईट वाटतं. पण मित्रांनो, हीच तर तुमच्यासाठी गुंतवणुकीची सगळ्यात मोठी सुवर्ण संधी असते. मात्र ह्याच संधीमध्ये अनेक जण आपल्या एसआयपी थांबवून देतात आणि वो ये बाजी छोड देते. मित्रांनो, मात्र हीच बाजी जे कंटिन्यू ठेवतात त्यांचं काय होतं हे आपण एक केस स्टडी मधनं समजून घेऊया. मित्रांनो, आपण रोहन आणि सोनिया या दोघांनीही 10,000 हजार रुपयाच्या एसआयपीस केल्या आहेत असं समजून घेऊया. या दोघांच्याही एसआयपीचा प्रवास होत असताना मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते की सोनियाला पहिल्या 2 वर्षामध्येच 10% नफा होत असतो. ती अतिशय खुश असते, तिचा पोर्टफोलिओ हिरवागार दिसत असतो, तिला आनंद होतो की मी एसआयपीचा निर्णय घेऊन अतिशय योग्य कृती केलेली आहे. ती एसआयपी कंटिन्यू ठेवते. मात्र रोहनच्या पोर्टफोलिओ मध्ये मात्र निराशा दिसून येते. 2 वर्ष होऊन देखील त्याचा पोर्टफोलिओ 10% मायनस मध्ये दिसतो. मित्रांनो, रोहन निराश होतो. त्याला वाटतं मी गुंतवणुकीचा निर्णय घेऊनच चूक केली. हे एसआयपी करण्यापेक्षा एफडी केलं असतं तर बरं झालं असतं. नुसते सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे राहिले असते तरी माझं नुकसान नसतं झालं. इकडे मी गुंतवणुका करून माझं 10% नुकसान झालेलं आहे. मात्र तो एक गोष्ट ठरवतो की मी जी गोष्ट ठरवली आहे की 15 वर्षाच्या उद्दिष्टासाठी मी एसआयपी करणार आहे, तो एसआयपी कंटिन्यू ठेवतो. मित्रांनो, मग नंतर काय होतं? मित्रांनो, 15 वर्षांनंतर ज्या वेळेला दोघांचाही पोर्टफोलिओ पाहिला जातो त्याला त्या फंडांनी दिलेला दोघांनाही रिटर्न हा सीएजीआर हा 14% येतो. जर 15 वर्षांनंतर दोघांनाही जर सीएजीआर 14% असेल तर काय वाटतं तुम्हाला? कोणाचा पोर्टफोलिओ मोठा असेल, कोणाचा पोर्टफोलिओ छोटा असेल? ज्याला जास्त रिटर्न मिळाले त्याचा पोर्टफोलिओ मोठा झाला असेल की ज्याला कमी रिटर्न मिळालेले आहेत त्याचाही पोर्टफोलिओ सेम लेवलवरती आलेला असेल? मित्रांनो, इकडेच खूप मोठं आश्चर्य दडलेलं आहे की ज्या वेळेला रोहनच्या इन्व्हेस्टमेंट मायनस मध्ये जात होत्या त्यावेळेला त्याच्या पोतडीमध्ये कमी भावामध्ये जास्त युनिट्स भरत गेले आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्या फंडांनी खूप चांगला परतावा दिल्यामुळे तो 14%च्या सोनियाच्या पोर्टफोलिओच्या बरोबरीने पोर्टफोलिओ आला. मग होतं काय तर या दोन्हींच्या प्रवासामध्ये 10,000 हजार रुपयाची एसआयपी, 15 वर्ष म्हणजे 18 लाख रुपयाची गुंतवणूक दोघांची झाली आहे. मात्र रोहनचा पोर्टफोलिओ हा 12 लाखांनी जास्त आहे. दोघांचा पोर्टफोलिओ जर आपण आता पाहिला तर आपल्याला दिसेल की सोनियाचा पोर्टफोलिओ 56 लाखाचा आहे तर रोहनचा पोर्टफोलिओ हा 68 लाखाचा आहे. मित्रांनो, 12 लाखांनी रोहनला हा झालेला फायदा आहे. हा कशामुळे झाला? तर तो ज्या वेळेला पोर्टफोलिओ नेगेटिव्ह मध्ये होता, त्याच्या युनिटच्या प्राइसेस पडत होत्या तरी देखील त्यांनी एसआयपी सुरू ठेवल्यामुळे त्याचं रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग अधिक चांगल्या वेगाने झालं.
वेअरॅज सोनियाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाव वाढत होता, तिच्या पोतडीमध्ये जमा होणारी युनिट्स कमी होती आणि नंतरच्या काळामध्ये दोघांचाही रिटर्न ज्याला सेम पातळीवरती आलाय, म्हणजे CAGR जरी दोघांचा सेम असला तरी XIRR म्हणजे एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न ही गोष्ट मात्र दोघांची वेगळी आहे आणि XIRR मध्ये रोहननी बाजी जिंकलेली आहे. आणि ही बाजी का जिंकली आहे तर त्या बाजीमध्ये पहिल्या 2 वर्षात त्याला मिळालेल्या निगेटिव्ह रिटर्न्सचा वाटा हा सिंहाचा वाटा आहे. मित्रांनो, हे का झालंय हे अतिशय इंटरेस्टिंग आहे. दोघांची जर आत्ता 15 वर्षानंतर विक्रीची जे मूल्य आहे ते जरी सेम असलं तरी त्या प्रत्येकाचा पर्चेसिंग कॉस्ट सेम आहे का? नाही. कारण सोनियाला ज्या वेळेला 10% पॉझिटिव्ह रिटर्न मिळत होता त्याला ती खूप खुश झाली होती, पण ती तर त्यावेळेला बाईंग फेज मध्ये होती. त्यामुळे तिला कच्चा माल हा 10% जास्त रेटनी मिळत होता मार्केट तिच्या गुंतवणुकीच्या सुद्धा. आणि त्याच वेळेला रोहनला इन्व्हेस्टमेंट करून -10% मध्ये म्हणजे कच्चा माल स्वस्त दरात मिळत होता, जास्त युनिट्स त्याच्याकडे पोतडीमध्ये जमा गेली. आता ज्याला विकायलाची वेळ आली त्यावेळेला रोहनला फायदा ह्यामुळे जास्त झालाय, कारण का तर त्याच्याकडे विकत घेतलेलं त्याचं जे मूल्य आहे ते स्वस्त्यातलं आहे. सो व्यावसायिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर नफा कोणाला जास्त होतो? ज्याचा कच्चा माल हा कमी किमतीत विकत घेतला गेला असेल. मित्रांनो, हीच व्यवसाय जगातली अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आपण SIP मध्ये पॅसिव्हली एका बाजूनी आपल्या गुंतवणुकांबाबत होत राहते. सो त्यामुळे SIP बाबत करण्यासारखी सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे एकच आहे, ती म्हणजे तुमच्या SIP ला करून आपण अनेक काळासाठी जर विसरून जात असू, जर मधल्या काळामध्ये त्या पोर्टफोलिओवरती निगेटिव्ह रिटर्न जरी येत असेल तरी देखील ही गोष्ट आपल्यासाठी आनंदाचीच आहे. त्यामुळे आपण आपल्या पोर्टफोलिओला सांभाळून ठेवणं हे जास्त गरजेचं आहे, ना की त्या पोर्टफोलिओला जास्तीत जास्त वेग देण्यासाठी म्हणून आपण धडपड करणं. बघा मित्रांनो, ज्याला आपण केस कापून येतो त्यावेळेला जर आपण आरशासमोर पाहत राहिलो तर आपल्याला लगेच केस वाढताना दिसतात का? नाही ना. ती वाढ अत्यंत स्लो होत असते. आपण एखादं बियाणं कुंडीमध्ये लावलं तर त्याला पाहत राहून आपल्याला वाढ त्याची दिसेल का? अगदी रोज जरी पाहिलं आपण तरी त्याच्यात होणारी वाढ ही अतिशय सूक्ष्म गतीने होत असते, पण ती वाढ होत असते की नाही? सो म्हणून आपण ज्या वेळेला आपल्या लहान बाळाला डॉक्टरांकडे पण घेऊन जातो त्याला आपण असं म्हणतो का की जरा टॉनिक द्या की ज्यामुळे ना माझ्या बाळाची वाढ जी आहे ना ती वेगाने होईल, फास्ट वाढलं पाहिजे बाळ, म्हणून आपण बाळाला घेऊन जातो का डॉक्टरांकडे? का आपण लसीकरणासाठी घेऊन जातो की होऊ शकणाऱ्या आजारांपासून माझ्या बाळाचं संरक्षण व्हावं, ज्यामुळे होईल काय, मला माझ्या बाळाला सुरक्षित ठेवायचंय, वाढ त्याची आपोआप होणार आहे, निसर्गता वाढ होणार आहे. वाढ मला घेण्यासाठी काही एक्सटर्नल टॉनिक्स द्यायची आवश्यकता नसते, मला फक्त संकटांपासून त्याला वाचवणं गरजेचं असतं. तसंच तुमच्या पोर्टफोलिओ मधल्या SIPs ना देखील तुमच्यावरती येत असणाऱ्या आर्थिक संकटांपासून वाचवणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी ठरते. आणि त्यासाठी तुम्ही तुमचं शॉर्ट टर्म जर प्लॅन केला असेल तरच तुमचा लॉंग टर्म तुमच्या पोर्टफोलिओच्या नशिबात ऍक्च्युअली उतरत असतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट आपण अतिशय महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे की मोस्ट ऑफ लोकांच्या SIPs या 15 वर्ष आणि 20 वर्षाच्या होत नाहीत, त्यामध्ये डिस्टर्ब होतात, त्यातनं पैसे काढावे लागतात. हे का होत असतं? कारण त्यांनी त्यांचा शॉर्ट टर्म प्लॅन केलेला नसतो. त्यामुळे या अशा होऊ शकणाऱ्या एक्सटर्नल संकटांपासून जर आपण वाचवू शकलो SIP ला आणि जर आपल्या इन्व्हेस्टमेंटना आपण दीर्घ मुदतीच्या काळात कन्सिस्टंटली रेग्युलरली करत राहिलो आणि सांभाळू शकलो तर बाजी आपलीच आहे. आता आपण एक लॉस अवर्जन नावाची एक अत्यंत इंटरेस्टिंग इन्व्हेस्टमेंट सायकोलॉजी समजून घेऊया. मित्रांनो, जर आपल्याला 100 रुपये फायदा होत असेल आणि दुसऱ्या बाजूला 50 रुपये नुकसान होत असेल
तर लक्षात घ्या, आपला बेसिकली आपला जो मेंदू आहे तो 100 रुपयांनी होणाऱ्या आनंदापेक्षा 50 रुपयाच्या नुकसानीने जास्त दुःखी होतो. त्यामुळे आपण काय करतो, ज्या वेळेला आपल्याला निगेटिव्ह रिटर्न मिळतोय तर आपल्याला जे हरल्यासारखं वाटतं, जे दुःख होतं ते जास्त टोकदार असतं होऊ शकणाऱ्या फायद्यापेक्षा देखील. म्हणून आपण ह्या गुंतवणुका थांबवण्याकडे आपला कल होत असतो. म्हणून आपल्या मेंदूला आपल्याला ट्रेन करणं गरजेचं आहे की या क्षणाला होत असलेलं नुकसान हार के भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. सो या क्षणाला जरी मी हरत असलो तरी लंबी रेस में मैं जीतने वाला हूं, हे जर आपण आपल्या मेंदूला त्यावेळेला सांगू शकलो तर आणि तरच ही गुंतवणुकीची रेस आपण पूर्ण करू. आणि या रेसमध्ये एक गंमत अशी आहे की आपल्याला वेगाने धावायची गरज नाही, आपल्याला फक्त रेस पूर्ण करायची गरज आहे. तर मित्रांनो, तुम्हाला देखील ही गुंतवणुकीची रेस पूर्ण करायची असेल तर तुमच्या सोबत एक चांगला गुंतवणूक सल्लागार असणं हे अतिशय गरजेचं आहे. अन्यथा या 12-15 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक संकट पोर्टफोलिओवरती पण येतात, तुमच्या आर्थिक आयुष्यात येत असतात, जगात येत असतात. या अशा परिस्थितीमध्ये या इन्व्हेस्टमेंटला सुरक्षित ठेवण्यासाठी जर तुमच्यासोबत एक चांगला गुंतवणूक सल्लागार असेल तर आणि तरच ही गुंतवणुकीची रेस पूर्ण होण्याची शक्यता देखील वाढत असते. मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या एसआयपी बद्दल कुठलाही प्रश्न असेल, शंका असतील, एसआयपी कशा कराव्या, कुठे कराव्या, नक्की एसआयपी माझ्यासाठी कोणती करणं गरजेचं आहे, यासाठी तुम्हाला आर्थिक सल्ला घेण्यासाठी दिलेल्या लिंक वरती जाऊन क्लिक करा. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही माझी आणि तुमची भेटीची वेळ देखील सुनिश्चित करू शकता. आणि कोणताही शंका प्रश्न असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तुम्ही आणि मी एकत्र बसून चर्चा करूया, समजून घेऊया तुमच्या या एसआयपीच्या प्रवासाबाबत. सो मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुमच्या त्या मित्राला, मैत्रिणीला नक्की पाठवा ज्यांना इन्व्हेस्टमेंट करून निगेटिव्ह रिटर्न्स मिळत आहेत आणि त्यांना हरल्याचं फिलिंग येत आहे आणि ते एसआयपी थांबवण्याच्या विचारात आहेत. त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय हे लाईक कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट या वाचत असतो आणि त्यातनं माझा उत्साह वाढत असतो. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.